शेतीची काय अडचण आहे हे सगळं बघून थोडं जास्त मला चांगला आयडिया भेटला की कुठे कुठे आपल्याला अजून इंटरव्हेन्शनची गरज आहे. आता KVK मध्ये प्लॅन्स व्हिजिट होती, पण तुमची ट्रेनिंग चालू आहे आणि तुमच्याशी भेट मला अशी संधी भेटली. मला आपल्याला ऍक्टिव्ह शेतकरीची गरज आहे. आपले जो जुने शेतकरी होते त्यांचा एक माइंडसेट होता की अशा प्रमाणे आपल्याला शेती केली पाहिजे. वो ऑल रिलक्टंट होते की चेंजेस त्यांना नको आहे, एक पद्धती आहे तशा करायची आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज रोजी सगळं वातावरण चेंज झाला, सॉइल तेवढी प्रोडक्टिव्ह राहिलेली नाही. तो आपल्याला त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर कृषीमध्ये करण्याची खूप गरज आहे. तुम्ही नेक्स्ट जनरेशनचे सगळे शेतकरी आहात. तुमचे जो वडील असेल, आता तुमच्या हातात हे सगळी शेतीचे काम आहे. मला फक्त एवढं सांगायचं की चांगले प्रमाणे जो नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यासाठी तुम्हाला ओपन राहायला पाहिजे, ऍक्सेप्ट केली पाहिजे. येथे तुम्हाला ट्रेनिंग दिली जात आहे ते खूप रिसर्च करून रिसर्च वगैरे R&D करून आणि लॅबमध्ये सगळं बघून ते सगळे करून एक्सपेरिमेंट करून फायनलचे शेवटचे जो रिझल्ट असतात आपले जो KVK किंवा PKV सगळे लोक तेव्हा शेवटचे रिझल्ट तुमच्या समोर देतात. तो याच्यात मागे खूप मेहनत आहे. ओपन हँडेडली तुम्ही ते ऍक्सेप्ट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत सगळी माहिती द्या आणि तुमची कंपनी जो आता तयार होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला असं आशा आहे की कंपनी तुम्ही चांगलं काम करणार, सगळ्यांना याचा बेनिफिट भेटणार. आपले शेतकरी ते डिझर्व करत आहे, ते खूप मेहनत करत आहे. त्यांना त्याच्यापेक्षा जो त्यांची आमदनी आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या प्रोफेशनमध्ये जसं जास्त मिळत आहे येथे ते कुठेतरी मागे राहतात. बट अशी माझी आशा आहे की पुढे जाऊन जसं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे ॲग्रिकल्चर बेस्ड कंट्रीज आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आपला देश पण आता पुढे जाऊन ॲग्रिकल्चरमध्ये खूप चांगला करणार विश्वस्तरावर, अशी माझी आशा आहे आणि तुम्ही सगळे त्याच्यात भागीदार होणार असं मी अपेक्षा करते. थँक्यू.